शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण करताना सर्वात प्रमुख कार्य केलं ते म्हणजे जीवाभावाची माणसं जोडणं। शिवरायांचं व्यक्तिमत्वच असं होतं की ते कोणालाही भुरळ पाडेल। त्यातूनच पुढे बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, येसाजी कंक यांसारखी जीवाला जीव देणारी माणसं महाराजांनी निर्माण केली। पण याच वीरांमधीलच एक असा वीर ज्याच्याकडून स्वराज्यासाठी बहुमूल्य कामगिरी झाली असताना पुढे त्याच्या एका चुकीमुळे महाराजांनी त्या वीराला सैन्य पाठवून संपवले। ते वीर म्हणजे संभाजी कावजी। संभाजी कावजींकडून अशी कोणती चूक घडली की महाराजांना एवढे कठोर पाऊल उचलावे लागले? शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात संभाजी कावजी हे अगदी सुरुवातीपासूनच होते। महाराजांनी 1656 साली जावळीची मोहीम फत्ते केली। त्यामध्ये संभाजी कावजी, शिळीमकर देशमुख, कान्होजी नाईक, रघुनाथ बल्लाळ सबनीस, बांदल देशमुख आणि स्वतः महाराज या मोहिमेत होते। संभाजी कावजी हे शरीराने दणकट, दिप्पाड आणि मुत्सद्दी असे वीर होते। त्यावेळी चंद्ररावांचा भाऊ हनुमंतराव मोरे याला संपवणं महाराजांना हवं होतं। या कामगिरीसाठी महाराजांनी संभाजी कावजी यांची नेमणूक केली। मग संभाजी कावजींनी हनुमंतरावांची भेट घेऊन त्यांच्याशी सोयरिकीचे बोलणे चालवले आणि वेळ साधून संभाजी कावजींनी हनुमंतरावांना संपवले आणि जावळी महाराजांच्या ताब्यात आली। यानंतर 1659 सालची अफजलखानाची मोहीम, यामध्ये संभाजी कावजींचा सहभाग होता। ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाशी महाराजांची भेट ठरली त्यावेळेस महाराजांना बरोबर 10 अंगरक्षक न्यायचे होते। त्या 10 अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी देखील होते। खानाने राजांच्या भेटीदरम्यान दगा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवरायांनी त्याचा कोतळा बाहेर काढला। खान जखमी होऊन पालखीत बसला असता भोयांनी पालखी चालवली। हे संभाजी कावजींच्या ध्यानात येताच त्यांनी एका वारात भोयांचे पाय कापले आणि त्यानंतर अफजल खानाचे त्यांनी शीर कापले आणि ते शीर घेऊनच ते महाराजांपाशी आले। संभाजी कावजींच्या कामगिऱ्या पाहता महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला। भालदार असणाऱ्या संभाजी कावजींना शिवरायांनी चाकण येथील पागेवर अधिकारी म्हणून नेमले। यानंतर शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस त्याने पहिली मोहीम ही चाकणच्या संग्राम दुर्गावर काढली। त्यावेळी किल्लेदार फिरंगोजी नरसाळ यांनी तब्बल 55 दिवस किल्ला लढवला। अखेर ऑगस्ट 1660 मध्ये शाहिस्तेखानाने किल्ला जिंकला। शाहिस्तेखानाची ताकद आणि त्याचा वाढता जोर पाहून काही मराठी त्याला प्रभावित झाले। त्या दुर्दैवाने एक होते संभाजी कावजी। संभाजी कावजींसोबत आणखी काही मराठ्यांनी स्वार्थापोटी शाहिस्तेखानाची चाकरी स्वीकारली। ताबडतोब शाहिस्तेखानाने सुद्धा संभाजी